कर्माचं स्वरूप आणि अपेक्षेचं स्वरूप विसंगत आहे म्हणून दुःख होतं. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः खंत व्यक्त केलेली आहे. माझे शब्द गंभीरतेनं घ्या. भगवंताला काय वाटतं कधीतरी विचार करा ना. नेहमी तुमचाच विचार का करता तुम्ही? तुम्हीच श्रेष्ठ आहात याचा विचार का करता? कधीतरी भगवंताच्या बाजूने विचार करा ना. मग देवाच्या दर्शनाला येणारी लोक त्याच्याबद्दल देव काय म्हणतो हे तर ऐकून घ्यायला पाहिजे ना. 9व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेले आहेत. अवजानन्ति माम मूढा शब्दांचा प्रयोग कसा गोड शब्द आहे बरं का. मूढा, मूढा म्हणजे मूर्ख नाही, मोहित झालेले, मोहित झालेले. माम अवजानन्ति, मला ओळखत नाही. विज्ञान असो, नासा असो, नाही तर जगातलं कुठलंही विज्ञान असो, हा श्लोक वाचून पहा म्हणजे भारतीय संस्कृतीची किती उच्चता आहे ते आपल्या लक्षात येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत माम मूढाः अवजानन्ति, ओळखत नाही. का? त्यांना असं वाटतं मानुषीं तनुमाश्रितम, मी माणसाच्या शरीराचा आश्रय केलेला आहे ईश्वराने, असे मूर्ख लोक समजतात. तुम्ही पण समजून घ्या, देव आकारात नाही निराकारात देव आहेत. हे देव आकारात येऊन सांगतो. मानुषीं तनुमाश्रितम, मानुषीं तनुम, ठीक आहे, पण ती तनु पंचमहाभौतिक आहेत. ईश्वर जो आहे तो त्यातला नाही. परमभाव अजानंतः, संपूर्ण जगाला व्याप्त केलेलं परब्रह्म ते माझं वास्तविक स्वरूप आहे. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान जे लोक नावं ठेवतात त्यांनी या श्लोकांचा विचार करावा. मग का पूजा करताय विठ्ठलाची, श्रीकृष्णाची? त्याचं कारण ज्ञानोबाराय देतात. त्याचं कारण ज्ञानोबाराय देतात. प्रश्न तिथे आहेत. मानुषीं तनुमाश्रितम परमभाव अजानंतः मम भूत महेश्वरम. मग का पूजा करायची सगुण साकाराची? खूप सुंदर उत्तर आहेत. निर्गुणी पावलो सगुणी भजता, हे उत्तर आहे त्याचं. नाही, शिकायचं आहे, मोठं विद्वान व्हायचं आहे, 12 खड्या तर शिकावं लागतील. एका मुलाला पहिलीमध्ये टाकलं, रोज जाऊन जाऊन वैताग आला त्याला. त्याने वडिलाला विचारलं तुमची इच्छा काय? काय नाही, MA पास करावं. मग मला पहिलीमध्ये का बसवलं? सरळ MA मध्ये बसवा. त्या मुलाचा तर्क बरोबर आहे, अर्थ बरोबर नाही. मुलगा चुकीचं बोलत नाही. वडिलाला काय विचारतो, मला कुठं बस शिकायचं MA पर्यंत, मग पहिलीला का बसवलं? रस्ता तो आहे, जायचं MA ला, रस्ता पहिलीचाच आहे. पहिली पास केल्याशिवाय जगातलं कुठलंही विद्यालय दुसरीला घेणार नाही. नाही, मला एखादा माणूस प्रौढ असला 10वीला बसेल, 12वीला बसेल, बसावं तर लागेल ना प्रौढ असलं तरी. पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबा राय म्हणतात निर्गुण साध्य आहे, निर्गुण स्वरूप आहे, निर्गुणात जायचंच आहे. निर्गुणच खऱ्या अर्थानं ईश्वर आहेत, परब्रह्म आहेत. पण जायचा मार्ग आहे सगुणी भजता. सुरुवात इथून करावी लागेल, प्रारंभ सगुणापासून करावे लागेल. मग सगुणाची उपासना करता करता, वारकरी संप्रदाय किती सुंदर आहे पहा. सगुणाची उपासना करता करता मूर्ती बाजूला जाते, मूर्ती बाजूला जाते आणि अभंग तयार होतो, जो आयुष्यभर आपण म्हणतो सुंदर ते ध्यान. आता मूर्ती सुंदर नाही आहे, जरा गंभीरतेनं अभंगाकडे लक्ष द्या. सुरुवातीला समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, आणि एकदा तुमचा अभ्यास झाला, तुमच्या अंतःकरणाची ओजस्विता वाढली, उच्चता वाढली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
आता मूर्ती ध्यानामध्ये बदलते. मूर्ती राहत नाही, ध्यान हे मुख्य स्वरूप होतं. प्रक्रिया खूप मोठी, फक्त सामान्य पद्धतीने सांगतो. जगद्गुरु तुकोबराय, आता पुसणे सांगणे, हे अर्जुन 5000 वर्षापूर्वी. तोच शब्द जगद्गुरु तुकोबराय 400 वर्षापूर्वी सांगतात. सुरुवात आहे समचरणदृष्टी, नाम निर्गुणी पावलो सगुणी भजता. हा क्रम आहे, हे जीवन आहे. उद्देश लहान नाही आहेत, महान आहे. पण त्या महान मध्ये प्रवेश लहानापासून आहे. म्हणून कर्म करत असताना काय सांगतात गुरुदेव, काय शिकवतात गुरुदेव, शंका नका घेऊ. तिथे अभ्यासा, अपेक्षा नका ठेवू. येईल, कळेल. काय काय गोष्टी कळताच कळतात. अत्यंत श्रीमंताचा मुलगा होता, 6-7 वर्षाचा. लग्नामध्ये गेला आणि लग्नामध्ये गेल्यानंतर त्याला खूप कौतुक वाटलं. 6-7 वर्ष वय, एकाच माणसाचं कौतुक होत आहे. त्याचे कपडे वेगळे, त्याला घोड्यावर बसवलं जातं, त्याच्या अवतीभोवती समाज आहेत, त्याच्या समोर नाचलं जातं. नंतर तो नाचणार आहे हा भाग सोडून द्या. पण तो 6 वर्षाचा जो मुलगा आहे ना, तो कौतुक पाहतो. सगळं त्याच्याकडेच, त्या पोराकडेच. वरात त्याच्या बरोबर, वाजंत्री त्याच्याबरोबर, तो बसलेला आहे त्याच्या पुढं सगळं. ते 6 वर्षाच्या पोराला फार कौतुक वाटलं आणि त्याने बापापुढं हट्ट घेतला, मला लग्न करायचं. तुम्ही जसं हसता ना, तसंच संत तुमच्यावर हसत असतात. त्याचं लग्न होणार नाही असं नाही, तो श्रीमंताचा आहे. त्याने हट्टच, मला लग्नच करायचंय. कारण की हा सगळा सोहळा तो पाहतो, मग त्याच्या मनात भावना निर्माण होते. पण तो अजून परिपक्व नाही आहे, त्याचं वय आणि काळ आलेला नाही. हट्ट घेतला त्यांनी, बापाला सुद्धा मुलाचं लग्नच करायचंय. त्याच्यासाठी त्यांनी पैसा साठवलेला आहे, तयारी केलेली आहे, मानसिक तयारी केलेली आहे, घरात सोने सगळं बरोबर आहे. पण 6 वर्षाच्या मुलाची अपेक्षा बाप पूर्ण करू शकत नाही. आणि अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून तो रडतो. रडण्याला सुद्धा बाप काही करू शकत नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे. नाही त्या अपेक्षा करतो. देवाच्या जवळ असलो तरी देव आपलं रडणं बंद करू शकत नाही. जग तुमच्यासाठी आहे, सृष्टी तुमच्यासाठी आहे. सृष्टीतला प्रत्येक पदार्थ तुमच्यासाठी तयार केलेला आहे ईश्वराने. परिपक्व व्हा, मोठे व्हा. कच्चेपणामध्ये काही मागू नका. त्याचं उत्तर देता येत नाही. देणं तर लांबचा विषय आहे, उत्तर पण देता येत नाही. काय उत्तर देणार बाप? तो म्हणतो मला लग्न करायचं. करू शकतो बाप लग्न 6व्या वर्षी? बरं समजा करायचं ठरवलं, मूर्खात कोण निघेल? बोला ना, बाप ना. मग मूर्खाची इच्छा जर देव पूर्ण करायला गेला तर मूर्खात कोण निघेल? कल्पना करा ना. रडलेला परवडला पण मूर्खात निघायला नको. तसं अज्ञानी लोक रडतात, अधिकार नसताना अपेक्षा करतात. वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. नाही असं नाही, अधिकार कमवा, सगळं तुमचंच आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, तुकोबारायांचा शब्द आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. भक्ताच्या बाबतीमध्ये एक ओवी अतिशय सुंदर आहे. माझा भक्त, किती प्रेम आहे भक्तावर देवाचं. तो सुखी आहेत असं भगवंत सांगत नाहीत. अधिकार प्राप्त झालेला जो भक्त आहे ना, तो जिकडे पाहिल ते सगळं सुखाचं होतं. इतकं मी माझ्या भक्तावर प्रेम करतो, भगवंत 10व्या अध्यायामध्ये म्हणतात. तो जेऊ ते पाहे तेऊ ते सुखाची सृष्टी होय. सुखाची अधिकार आहे म्हणून इतकं प्रेम आहे भक्तावर. अधिकार कमवा,
सगळं मागा, सगळं देव देतो. इथेच दुसरी पण ओवी, तो जो जो खेळ दावी तो तो सोन्याचा करून ठेवी. माझ्या भक्ताने जी जी अपेक्षा केली ना, सगळ्या मी पूर्ण करतो. अपेक्षा शब्द वापरतोय भक्तांनी. भक्ताला विचार तुझी काय अपेक्षा आहे, भक्त म्हणतो अपेक्षा नाही म्हणून तो देव पूर्ण करतोय. देवाची सुद्धा अपेक्षा नाही. याला म्हणतात अरुण रेणुया थोकडा तुका आकाश. मूर्तीपासून प्रारंभ झाला आणि जगद्गुरु तुकोबराय आकाशा एवढे व्यापक झाले. हे जीवन आहे, हे ज्ञान आहे, हे सुख आहे, हे आनंद आहे. आणि ही ज्ञानेश्वरी शिकवते. हा ज्ञानेश्वरी अधिकार प्रदान करतात. ज्ञानोबराय अधिकार देतात. लहान आहात, महान व्हा, अपेक्षा करू नका संसारातले. आणि ओवीचा अर्थ पहा कसा बदलतो. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. ते अपेक्षा करत नाही. अपेक्षा आपण होऊन भक्ताच्या जीवनात जात नाही असा अर्थ आहे. अपेक्षे नाही रिघावा. ज्याच्या अंतःकरणात अपेक्षेला प्रवेश नाही म्हणून सुखासी चढावा जयाचे असणे. या ओवीचा भाव तुकोबराय प्रकट करतात. सुख घडोघडी वाढो लागे. दर तासाला सुख वाढतं. सुख घडोघडी वाढो लागे. वाढतं सुख, घडोघडी वाढो लागे. कधी अपेक्षे नाही रिघावा. मग सुखासी चढावा जयाचे असणे. जयाचे असणे शब्द फार विचित्र आहेत, सगळं सूत्रात्मक आहेत. ज्याचं अस्तित्व असणं सुखासी चढावा. ज्याचं असणं आनंदाला दुप्पट करणार आहे. ज्याचं असणं, ज्याचं अस्तित्व, याचा आपण फार मोठा विचार करतो. अस्तित्व सुखाला डबल करतं. अस्तित्व, आपलं अस्तित्व दुःखाला डबल करतं. का? अपेक्षा. रिघावा नाही, अपेक्षामय जीवन आहे. कर्म नाही पण अपेक्षायुक्त जीवन आहे. आणि अपेक्षा इतक्या वाईट असतात, कोण पूर्ण करणार तुमच्या अपेक्षा? सगळेच अपेक्षावान आहेत. ओळख करा एक महिनाभर एखाद्या माणसाची, दुसऱ्या महिन्यात तो तुम्हाला पैसे उधार मागतो. एवढी महाग ओळख आहे. संबंध ठेवून पहा, घराला आग लागते. ज्याची ओळख आहे ना तोच घराला काळीमा फासतो. बाहेरचे अनोळखी लोक नाहीत. अनोळखी लोक एखाद्या वेळेस दरोडा टाकून जातील, सापडलं तर नशीब. पण ओळखीचे माणसं वाळवी लागल्याप्रमाणे घराला समाप्त करतात, दुखी करतात. ज्या ज्या माणसाकडून जी जी अपेक्षा कराल ती माणसं तितके घातक ठरतात. मोठं उदाहरण आहे तुम्हाला दोन्ही बाजूचं. रावण सुखी होता, बिभीषणाने बर्बाद केला. अयोध्या सुखी होते, कैकेयी इच्छेनं अपेक्षेनं बर्बाद होते. दोन्हीकडे संगती. आणि जे अपेक्षा निर्माण करतात, दुसरा सिद्धांत व्यवस्थित आहे का? जे अपेक्षा निर्माण करतात ना ते निव्वळ मूर्ख असतात. मध्ये जी अपेक्षा निर्माण केली, मुलाला राज्य मिळावं, ही तिच्या तरी मनात होती का याचा पहिला विचार करा. रामायणाला सिद्धांताच्या रूपाने समजण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा जेव्हा निरोप येतो की उद्या राम राजा होणार आहे आणि निरोप सांगणारी मंथरा आहे, मोत्याची माळ काढून दिली जाते. भरतापेक्षा कैकेयीचा रामावर जीव अधिक असतो. आणि मोत्याची माळ मंथराला मिळते. मंथराचं वर्णन फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. कुबडी बरं का, ती विधवा आहे, कुबडी आहे, असुंदर आहे. मला अजूनसुद्धा काही काही गोष्टी कळत नाहीत. जगातले जेवढे सुंदर माणसं आहेत, हे न सुंदर नसणारी माणसं जवळ का ठेवतात हेच कळत नाही. कैकेयी घराण्यातले असून ते
कैकेयीचं सौंदर्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. राजघराण्यातले असून तिन्ही पत्नीमध्ये सगळ्यात देखणी कैकेयी, आणि देखण्या कैकेयीने केलेला प्रताप म्हणजे रामायण. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मनात अपेक्षा नाही म्हणून ती माळ काढते मोत्याची. आणि या जगावर मलाही अजून माहीत नाही बरं का, त्यागाचा फार प्रभाव पडतो. त्याग आहे ना, फार प्रभाव पडतो. मोत्याची माळ काढून दिली, मंथरा माळ तिच्या अंगावर फेकते आणि कैकेयी विचार करते मोत्याची माळ परत केली, काहीतरी विशेष असलं पाहिजे. का गं काय झालं तुला, तुला इनाम दिलं, बक्षीस दिलं, खुश व्हायला पाहिजेत. ते म्हणे माझ्याकरता मी मरत नाही म्हणे, तुझ्या हितासाठी मी जळते. कैकेयीचं हित दशरथ कमी पडला म्हणून मंथरा कामाला आली. आशय समजून घ्या. प्लेन आहे. कैकेयीच्या मनात काहीही नाही, हा महत्वाचा विषय. आणि मग त्यागाचा प्रभाव पडल्यानंतर ती विचार काय झालं, काय झालं म्हणजे सांगतो, तुला कळतं का? नसलेलं दुःख जे मी येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं, आभासी जीवन, व्हर्च्युअल लाईफ, ते जीवन मंथरा उभी करते. उद्या राम राजा होणार, मुख्य महाराणी कौशल्या होणार आणि तुला भांडे घासायला लावणार. इतके लहान विचार, त्याची संगती माझ्या हे कल्पनेच्या बाहेर आहे. आणि ती जेव्हा सांगायला सुरुवात करते ना, तन्मय होऊन कैकेयी ऐकते आणि बोलता बोलता दोघांची जागा बदलते. मंथरी वर बसते आणि कैकेयी खाली बसते. ज्या घरामध्ये मंथरेप्रमाणे बुद्धी सिंहासनावर बसते, त्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धी महत्वाची आहे. आणि कैकेयीची महाराणी ती खाली बसते. मंथरा गुरु होते आणि कैकेयी शिष्या होते. आणि ती मंथरा अपेक्षा निर्माण करते कैकेयीमध्ये, जी कैकेयीमध्ये नाही. माग, हिचा नवरा आहे का मंथरेचा मागायला? हिच्या डोक्यात बसत नाही ते. बरं, आता पुढचा प्रश्न, कौशल्या महाराणी झाली काय आणि कैकेयी झाली काय? मंथरेत काय बदल होणार आहे? कुबड जाणार आहे तिचं, देखणी होणार, काय काय बदल होणार आहे? कुठलं? हे जे काडी लावणारे लोक आहेत ना, यांच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे मंथरेचे भाऊच आहेत. काय मिळतं दुसऱ्याला दुखी करून? का अपेक्षा जागवतात लोकांच्या मनामध्ये? नसलेले विचार आणून टाकतात. म्हणून एकांत पाहिजे. बुद्धिमान माणसं, हुशार माणसं संगत करताना 10 वेळा विचार करतात. याचं मूळ कारण सगळं घरामध्ये आहेत. रामासारखा मुलगा आहेत, दशरथासारखा पती आहेत. अपेक्षा निर्माण झाली, वैधव्य जीवनामध्ये येतं. मला कैकेयीपेक्षा ना दशरथाचं फार वाईट वाटतं. एवढा मोठा राजा, ते क्रम फार विचित्र आहे बरं का. रामाला वनवास आणि भरताला राज्य, असा क्रम आहे तो. रामाला वनवास अगोदर, नंतर भरताला राज्य. आणि त्या कोप भवनामध्ये जेव्हा दोघांचा संवाद होतो दशरथाचा, दोघेच असतात. रामायणामध्ये सुंदर वर्णन, अनेक प्रकारची याचना करतो दशरथ. समजते का माझं बोलणं? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दुःख नाही, मोठ्या माणसाला दुःख नसतं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यांना यातना असतात, ज्याला आपण नाईलाज म्हणतो छोट्या भाषेमध्ये. सगळं कळतं पण काहीच करता येत नाही. तया यातना कठीण. यातना अतिशय गोड शब्द आहे हा, यातना. कल्पना करा, दशरथ राजा आहेत, अधिपती आहेत, आणि तो कैकेयीची याचना करतोय. कमीत कमी वर बदल म्हणजे मागे पुढे कर. मी भरताला राज्य देतो पण रामाला वनवास मागू नको. हेतू काय?
भरत राजा व्हावा, ठीक आहे ना, तो सुद्धा माझा मुलगा, मी देतो त्याला राज्य. पण रामाला का वनवासात पाठवते, त्याचा काय दोष आहे? कधी कधी लोक म्हणतात आमच्या वाट्याला का आलं. तुमचं सोडा हो, रामाचा तर विचार करा. तुमच्या वाट्याला का आलं म्हणून या जगामध्ये आपण दुःख भोगतो. रामाचा कधी कधी विचार करा, काय काय असेल हे, कशा करता. सगळे सद्गुण अंगामध्ये रामाच्या, पूर्ण अवतार रामचंद्र प्रभू, काय वाट्याला आलं. आणि मला प्रसंग दशरथाचा सांगायचा आहे तुम्हाला. दशरथ सांगतोय, मध्यरात्रीच्या वेळेस सगळं अयोध्या आनंदाने झोपलेली आहेत आणि हे दोघे एकमेकाची प्रार्थना करतायत, अधिकारवाणीनं बोलतात. एका शब्दाचं तर इतकं वाईट वाटतं. दशरथ म्हणतो, हे पा, तू कसंच ऐकत नाही ना, जर राम वनवासाला गेला तर माझा प्राण जाईल. एका स्त्रीला आपला नवरा मरावा याच्यापेक्षा मोठं काही दुःख आहे का जगामध्ये? बोला ना. नवरा मराव, जी मागणी आहे, जो अट्टहास आहे, इतका अट्टहास की तो स्वतः सांगतो की मी जगू शकत नाही रामाशिवाय. राज्य देतो पण रामाला वनवासात पाठवू नको. हसत हसत काही काही म्हणते, नाहीतरी या जगात अमर कोण आहे? कसं वाटत असेल दशरथाला? नाहीतरी या जगामध्ये अमर कोण आहेत? याचा अर्थ मेलं तरी चालेल, पण माझा हट्ट पुरवा अशा संसारामध्ये आपण वावरतो. सुखाची अपेक्षा करणं मूर्खपण आहे. काय अपेक्षा करतो आपण? रामाच्या बापाची जर ही अवस्था, हरामखोराच्या बापाचं काय होत असेल देव जाणे. सामान्य माणसाने कुठं दक्षता घ्यायची? या घटनेचा क्रम लक्षात घ्या. कैकेयीच्या मनात अपेक्षा नाही. कैकेयीच्या मनात अपेक्षा नाही. अपेक्षा जागे केली जाते ती व्यक्ती आपल्या जवळ म्हणजे मंथरा. अपेक्षा जागे केली जाते. आणि दुसरा जो टप्पा रामायणातलाच मी तुम्हाला सांगितला, तो टप्पा म्हणजे बिभीषणाचा. राजा व्हावं ही बिभीषणाची अपेक्षा. सख्या भावाला मारण्यासाठी रामचंद्र प्रभूच्या जवळ येऊन लंकेतले सगळे राज्य सांगतो, सगळे रहस्य सांगतो. कोण आहे, काय, कसं मारलं पाहिजे, काय अधिकार पाहिजे. म्हणून हिंदीमध्ये म्हणच आहेत, घर का भेदी नाही भाऊ. सख्खा भाऊ राजा झालेला आयुष्यभर जवळ राहून जर आपल्याला कळत नाही त्याच्या अपेक्षा काय आहेत, पुन्हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्या अपेक्षा काय आहेत. त्याच्या अपेक्षा पूर्तीसाठी तो आपल्याला मारतो, समाप्त करतो, वरून हसतो. विचित्र संसार आहे. म्हणून पहिल्यांदा कर्तव्य कर्म करा. पुन्हा आवृत्ती देतोय आपल्या सिद्धांत, कर्तव्य कर्म करा, कठोर कर्म करा. कोणाकडूनही अपेक्षा करू नका, देवाकडून सुद्धा नाही. कर्म करताय ना, आपोआप फळ मिळणार. कर्म आहे ते, फळ दिल्याशिवाय चुकत नाही. ते काहीही करा, फळ दिल्याशिवाय कर्म चुकत नाही, हा सिद्धांत आहे. मग अपेक्षा कशाला करता? चांगलं कर्म करा. फळ भोगावया धरणे बैसे, असं कर्म आहे, सोडत नाही तुम्हाला ते. मग चांगलं कर्म करा, अपेक्षा करू नका. त्या कर्माचं साईज, कर्माचा अधिकार, कर्माची योग्यता तुम्हाला माहीत नाही, म्हणून त्रास होतो. आणि हे जरुरी नाही की तुम्ही योग्य कर्म कराल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी